आहे का लक्ष? 1 मिनिट प्लीज. आहे प्लीज 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 2 मिनिट. नाटकाचं नाव मोटार. माडगुळकरांची कथा आहे सर्व्हिस मोटार. या कथेवरती आधारित एकांकिका आहे मोटार. दिग्दर्शक आहे टी इलेक्स समृद्ध केळकर. नाट्य रूपांतर समृद्ध केळकर आणि टी कॉम्प अपूर्वा भिंगारकर. संगीत दिलंय मी प्रफुल्ल लाखे, TIT सनी केतकर. आणि कलाकार आहेत आदित्य पोखरीकर, नकुल जोशी, अक्षय मुद्राळे, श्रद्धा मारवाडी, तरन्नुम शेख, हर्षदा गोवईकर, अभिषेक आणि इतर कलाकार बरेचसे. प्लीज बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. 3ऱ्या मिनिटाला नाटक सुरू होतंय. मी आधी 5वं म्हणलो होतो, सो आय एम कीपिंग माय वर्ड. मोटार. मूळ लेखक व्यंकटेश माडगुळकर. विद्यार्थी दिग्दर्शक समृद्ध केळकर. नाट्य रूपांतर समृद्ध केळकर अपूर्वा भिंगारकर. पार्श्वसंगीत प्रफुल्ल लाखे सनी केतकर. प्रकाश योजना सुप्रीत जोशी. कुस्ती आहे कुणाची? तुमच्या दोघांची का? पाहिजे. अहो जेवून जा ना. भाऊजी तुम्ही बी का? घ्या खाऊन घ्या. जेवण झालं नसेलच. परत येतो. समजा स्वयंपाक झालाय पण गाणचं चाललो का तेव्हा झाली कुस्ती की येणारच आहे जीवन मग माती आणायला कोण जाणार आहे? वाढव का? जाईन मागवून असं बर. आप्पा तुम्ही तरी घ्या जेवण. होय वाढ. आता माती आणायला या गाडवाला जावं लागणार आहे. चल लवकर जाऊन पुढली जागा धरू. रामा हा काय ते त्या उस्तादला विचार आमच्या पोराला बी घेतो का म्हणावं तालमीत.
कुमाराचं नाही ते निघाला कडायचं तरी माती शिकायला शिकव म्हण. सांगतो कशाचं काय उडली जागा दोन्ही. अरे उस्ताद नवं का आमचा त्याला मटकी हवी होती त्या मुलांच्या अरे बोजा हा बोल. अरे उस्ताद नवं का आमचा त्याला मटकी हवी होती त्या मुलांच्या टाळक्यात घातली नाही तर मिशा उतरी म्हणून इडा उचललाय त्याने. अरे मग ते हेला काय विचारतो याच्या बॉल अरे भोजा मटक्याचं काय. अरे बाला विचार की म्हणजे तोच तुला चांगली बघून देईल नाही का. अरे नवीन भून तुला सांगतो ये बे ना काय कामाचं नाही हे नुसतं पारावर अजून बी समजा गावचं कुमार काम याचा बाज बघतो तू इजप्पाला विचार. असं होय तरी म्हणलं जावा तेव्हा पारावरच सापडतो त्यो इजाप्पा दांड धाट म्हणून ठीक नाही तर या वयात समजा गावाचं कुमारकाम काय चेष्टा नव्ह असं खुज कुठं चालतंय तेव्हा. पाहुणं खुज कुणाला म्हणतो रे याला गावात नवीन आहे म्हणून शान बसलोय नाही तर त्या उस्तादला सांगून तुझीच मिशी उतरून ठेवीन. अरे विचार त्याला साळा मैत्र आहे माझ्या त्यो. का असं तर समजला कधी असती काय ऐकून घेणार रे हा. अरे सपली का काय? अरे नाही एक फेरी झाली कुठं होता. अरे तिकडे गर्दी झाली बैलगाड्या भरून खडी आणायला लागलेत. खडी कुठं वडा पल्याड. बरोबर आहे. कशा पाय मला काय विचारतो तेव्हा. अरे सांग की तुला नाही तर कुणाला माहित असणार. काय चाललंय तिकडं. रस्ता होतोय तिकडं रस्ता रस्ता वर चांगली मुरुम खडी घातलेला तिकडे वड्या पलाड गावात वय तर गावापर्यंत येणार आहे आणि पार जायला अगदी मानखेड बातू मग काय बैलगाडीनं पोचस्तोवर पाठ झाली तोवर खेळ खालास. बाई एकुलता एक पोर होता ना रे. तर काय एकुलता नवसाचा पोट आणि तो बी झालं लय हाल झालं गावचं पण आता नाही म्हणजे तालुक्यासनी बाजाराला लोकांच्या बैलगाडीतून जायची गरज नाही आता. म्हणजे गावात मोटार येणार. आपल्या गावात हा मग काय तर. पोरा म्हणून ती गावावरनं जाणारी वाट नीट होती होय. अरे हा सरकारी हुकूमच झालाय तसा एकदा का रस्ता दुरुस्त झाला का लगेच मोटार सुरू होणार आहे. म्हणजे तालुक्यासनं माणसं घेऊन ती मोटार आपल्या गावात आणून सोडणार म्हण की. ते का अर्जासनी मुंबई इजापूरला जायचं त्यासनी घेऊन ती जाणार थेट मानखेडला आणि पुन्हा आणि पुन्हा माघारी येईल ती तिकडं गाडीनं आलेली माणसं घेऊन तिकडे सोडणार तालुक्याला. गोरगरिबांचा पैसा उकळण्याचा धंदा दुसरं काय. जाईल पैसा पण सोय होईल का नाही. पालखीत बसल्यावर ह्या गावचं त्या गावला जाईल आपलं वजव सामान्य येईल. अरे पण आज पत्तूर या गावचं त्या गावाला जायला काय मोटारी होत्या. 4-4 मन जवारी आम्ही चुलत्याच्या घरी पोचवली ते का मोटारी ना नकरे आहे ती दुसरं काय. पर पोरा नीट ध्यानात घे या मोटारीचा मालक ती गावात आणतोय खरी पर ती या गावचं माणूस त्या गावाला न्याय नवं. मग ती पैशानं भरून आपल्या घरी न्याय. आणि ते कसं काय. अरे सुगीच्या दिवसात आपल्याकडे माकडवाले डोंबारी येतात ते आपली खेळ धावतात आणि शेर मापट्या जवारी घेऊन चालतं होत्यात. हे बी तसलेच काहीतरी. आता हा मोटारवाला येणार आपली खेळ धावणार आणि आपल्याकडून पैसे उचलणार. अरे तू काय बी बोलतोय बाबा तुला काही कळत नाही. अरे मोटार येणार ती आपल्या भल्यासाठी आपल्या सोयीसाठी. मी आता म्हणतो त्या मोटारीला आपल्या घरापुढे जागा दिली म्हणजे. घरा पुढं कुठं. अरे इथं पिपळा खाली गावात पहिल्यांदा मोटार येणार आणि ती बी आपल्या घरासमोर. अरे पण हिथंच का
समजा गाव पडलाय की तुझी ती मोटार उभी कराया आणि म्या म्हण का धाड कसली रे त्यात आता आपलं घर येशीवर हाय म्हणून तर तो मोटारवाला हिथं उभी करायला मागतोय ना तू उगा नाही नाही उभी करायची इथं भोजा ए भोजा आहो भाकरी झाली आहे. खाऊन घ्या. नाही बघू नंतर भोजा हा आलो आलो विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय सादर करत आहे मोटार. मागवा हा अरे अरे वाक्य माग ए वा माग अरे मागे येते गाडी दिसत नाही होय ओ भाऊ विंजिन कुठे आहे येड्या तिथं काय बघतो खाली असते विंजी ए भाऊ गाडी सुरू करून दाव की एकदा उभी केली आता जायच्या टाइमला सुरू करणार. दारातून आत गेला तिकडं बसायचं ना होय ना रे भाऊ ओ भाऊ हे हा किसा लावतोय अरे काय बिघडलं म्हणजे घरदार इकून पैसा उभा केला आता होईल का दुरुस्त विंजिनाचं काम आहे ते आखाड्यात माती उडवायचं नाही ए कुंभारा तुला ना काय होतंय उगा का नारला फाडतोय जा आपलं काम बघ जा बराबर बोलतोय त्यो हा त्यो बोलतोय ते बराबरच आहे अरे हा काय तमाशा नाही का गोंधळ घालायला लागलाय येणार असेल तर बोला तालुक्यापर्यंत जाणार गाडी एकदम जोराच्या सुपर फास्ट स्पीड मध्ये तासाभरात मानखेड बोला येणार का अहो उतरलं नसतील तर चला लवकर उशीर होतोय हा वय मोटार. मूळ कथा व्यंकटेश माडगुळकर. वय वय तात्या 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 अरे काय झालं रे तुझ्याकडेच येत होतो मी चल धर सुनबाई म्हणते याच्यापेक्षा बी मोठा मडकं पाय
तिला सांग पुढच्या टायमाला माझ्याकडे यायचं नाही. म्हशीला सांग कमी दूध दे म्हणून. याच्यापेक्षा बी मोठं मडकं ते बी दही लावाय. तुझे काहीतरी म्हशीला सांग म्हणे. अरे हसू न ग. आजकाल गावात लोकांना लय मडकी लागायला लागली. दिवस रात काम केलं तरी बी भागना गेले. तुझ्या काम जास्त नाही झालं, आपली वय जास्त झाली आहे आता. हा, हे बी खरं म्हणा. तात्या किती वर्ष झाली असतील रे आपल्याला? तात्या, अरे मगापासून तिकडे का बघायला रे? अरे खरं म्हणजे मी अजून बघितलीच नाही. काय मोटार. मग याच्यापेक्षा मोठं मडकं? नाही, ते फक्त सुनबाईला सांगाया. अरे समजे लोक म्हणतात चितेवानी पळती म्हणा. मी म्हटलं लोक तालुक्याला जाऊन बघते आणि आपण आपल्या गावात येऊन दी नाही बघायची. हे काय करणं? अरे म्हणजे देवळात जाऊन देवाच्या पाया पडायच्या नाही न बघा. देव कशाचा रे? हाडळ हाय की हाडळ? का रे? नाही, मी काय बी बोलणार नाही. हा, पण एवढं झालं तरी काय? अरे काय नाही बाबा. पोराला बोललो की ती बाया दारात उभी करायची नाही म्हणून, तर म्हणतो की हिथंच उभी करणार. मला ठरू द्या. अरे पोरांना असंच वाटणार की आता आमच्याकडे काय वेगळं. लोक म्हणतो कशाला उसते राजा भुईमुग लावलं. आता मला सांग, ती टरकाला लावून काय भागणार आहे? तर कल नाही ती आता शेंगदाणा होणार त्याचा. हाडळ गावात दंगा घालते. अरे आता गावात जो तो असलेच काही बाई पीक घेणार. आलं पीक की मोटारीतून तालुक्याला. गावात काय बी उरणार नाही. संपलं रे तात्या, सगळं संपलं. अरे काय बोलतोय तू? हे काय समजा संपलं? अरे फुकट तर वाटणार नाही ना तालुक्याला जाऊन. मी तर म्हणतो बरंच होईल. गावकऱ्यांना 4 पैसे मिळतील. अरे गावात पैसा येईल. हे, गावात पैसा येईल. समोर काच अगदी आर पार दिसतंय रस्त्यावर काय चाललंय. आणि पुढे डोळे. हा पुढे दोन डोळे. आयटी म्हणतात पण राज्याला लपेटत्यात. पिवळे धम्माट. अक्षी कावळे झाले का? तर ड्रायव्हरात बसतोया. शेजारी किन्नर बसला का? हा जायचं का आता? हा कुठं जायचं? महादेव मंदिर. हा. हा तर ड्रायव्हर किल्ली फिरवतोया. हा लई जोराचा आवाज होतोय बघ. आवाज. हा लई जोराचा. गिअर टाकायचा म्हणजे गाडी पुढं. ए बरो बाजूला वा. मध्ये करतात कार्टी. हा आता बघा बघा बघा. हा राईट. परत राईट. अरे अरे तिकडं. हा बाला महादेव. तमाशा येतोय गावात. काय मर्दा घे भर तोंडात. अरे खरं सांगते येतो. अरे पर गावात हा बघले का गाव सुधारलं आता. समधी मोटर भरून तमाशेवाली येणार आणि सुंदर बाई पण. सुंदराबाई ती भैरवा जातात का? व्हायला तिच्या गाडी मोडली गावात. कमाल झाली ना बघा सुंदराबाई.
हा पुरी वेद फक्कड जमला अगदी आज. कालवण घ्या ना अजून. नग नग लय झाले, पोट फुटेल की अजून खाल्लं तर. आवा हळूहळू ठसका लागल. गोडा दोडाचं तुला बेस जमतंय. त्यांना गोडच आवडतं या. आवय मला ते गोडच आवडतं. नवऱ्याची बाजू कशी घेते बरोबर. अग घे घे, नवऱ्याची नाही तर काय सासऱ्याची बाजू घेणार. तर मंजुळे नुसतं गोडा दोडाचं बनून भागणार नाही. तुझ्या नवऱ्याला सांग, आप्पा म्हणतोय की तोंड लवकर गोड करा म्हणून माझं. लय वर्ष हे बघ आला बघ. वाढ जाऊ. हा चल वाढ लवकर, लई कंटाळा आला आज. किती? दोन. पोरा ती गलका कसला चाललेला आहे बाहेर. आणि ती अवदसा पुन्हा का उभी केली त्या मोटारवाल्यानं पुढं. पुन्हा करू नको म्हणाव त्याला. आप्पा तू बी का उघा डोक्याला ताप नका करू. तो मोटारवाला काय तुझी जागा घेऊन चाललाय वे. तुझ्या पादराला कुठं खार लागतोय तेव्हा उगा ओरडतोय. वजा नीट मुकाट ऐक. ज्या शानपणा नको शिकू मला. सांग तू इथेच कर, बोल त्या मोटारवाल्याशी. आव आप्पांचं ऐकून घ्या की वो. त्या ड्रायव्हरला सांगा पुढं माराणावर जा म्हणावं. हिथं नको उभी करू ती मोटार. कापर नेहमी स्वतःच खरं करून दावायचं. यांच्यामुळे का कोण विचारत नाही मला. भोजा कुंभार म्हणून कोण ओळखतंय मला. अरे कुंभार म्हणून हाक मारावी असं काही करतो का ते बघा आधी. म्या हाय तोर हाय, पुन्हा तुम्हालाच गावचं कुंभार काम सांभाळायचं आहे. हा गावचं नका सांगू. त्यांनी दारात गाडी सोडून बैल बांधला तर चालतंय तुम्हासनी. मोटार म्हटले की बळ येत आहे. अरे घरात बांधीन गाव करायची बैल म्या. आण खातोय त्यांचं, आणि खात नसलो तरी बी बांधीन. जनावर हाय ते मुकाट काम करते. वाचा नसती तरी जीव हाय त्याला. आप्पा तुम्ही तरी राहील सावलीला मोटार. मोटारीला काय धाड भरली सावली तू बिरायला. हा काय ना उभी करायची इथं. आता एवढी सुधीक सत्ता नाही का आमची घरात. अंगणात कोण येणार ते बी तुम्हीच ठरवा. आता जन्म तरी का पाळू आम्ही. सरळ सांगा की संन्यास घेऊन यात्रेला जा म्हणून. आईला सांभाळलं पोर आहे ना मी जणू. हा वो पोरा उगा तर काय बी बोल नको. समाजाला पोर कशा तर. अरे ही संसार त्याचं काय इतका गुंतलं यात ती तुझ्यासाठीच ना रे. अरे तुझ्याच ऐकीच अरे. मग असं काय वागवितो मला कामावर ठेवल्यावानी. अरे मी काय तुझ्या हाताखालचा काय बोल ना. मला बी कळू दे कसं वागवतोय ती पोराला मी. अरे तुझ्या माझ्या बल्यासाठीच बोलत होतो रे. सत्ता हाकायचा जोर नाही आला या वयात. जाऊ दे, एक वार बघितलं बोलून, पुन्हा नाही. परती अवदसा गावात विटाळा नजर पोरा. आईच्या सांगतो तुला रोगराय आहे रे. नाही पळणार या गावाला. आरती मोठा माणसांची चित्र बरं. मग गाणं वाजतंय. गाणं तमाशा आणि अरे त्यापेक्षा बी फक्कड एकदम बेस्ट. रुपया टेकवायचा आणि समजा सिनेमा बघायचा. आयला राव तुमचा सिनेमा एकदा पाहायला जावा बघा. हा मग मरल्या टायमाला चलाच नक्की. तुम्हाला समधीच गंमत जम्मत धावतो. पण राव तुम्ही आमची काय बी सोय बघत नाही. तुमच्या या गावात आमची लय गैरसोय बघा. अहो गैरसोय कसली मला सांगा की समधी सोय लावतो बघा मी. तेच तर मोटारीत पेट्रोल भरत्यात तसं आम्हा लोकांना घडी घडी चहा प्यावा लागते. अहो त्यात काय कवा बिया घरला आणि मागत चला. छे छे
नाही म्हटलं तरी आम्ही रोज येणारी माणसं. अरे गडी तुम्हाला त्रास कशा पाहिजे? अहो तरास कसला, मी सांगतोय ना, बिनघोर मागत चला. नाही नाही नाही. ते काय खरं नाही. त्यापेक्षा तुम्ही असं करा, हॉटेल टाका. मिळकतीची बाब होईल आणि समजा उतर लोकांची पण सोय होईल. अहो पण हॉटेल गावात. तर चहा बनवायचा आणि कपातून विकायचा. मोटारीच्या प्रत्येक गावात हॉटेल असते का? बरं मंडळी, बसून घ्या समजाने, घ्या बसून. आणि बोला, कोण काय काय घेणार? भोजन चहा. हा, आपण कोणता म्हणजे हाफ का फुल कप भरून? और तिच्या मायला मानखेडच्या हॉटेलीत आलो का काय मी? पर भोजन फुलच करा. आणि पैसा? ओ नाही नाही नाही, आज त्याचं नाव बी नाही काढायचं. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार ह्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. काय आज पर का? वय जरा जावाकडं वांगी पोचून येते. जाऊबाई गावात राहतात ना व? ती चुलत जाव आहे तालुक्याकडली, तिच्याकडं. अच्छा, तिच्याकडं. म्हणजे माग दिवसनाला आलेली तीच का? वय वय तीच. पर तुम्ही कुठं चालला तवा? नाही, मी जावाकडं नाही चालले. ते म्हणले राहिलं दूध घरात नसण्यापेक्षा तालुक्याला इकून ये. तालुक्याला इकत घेतात? नाही तर काय, हॉटेलीतलंही दूध लागतंय. कधी उरलं तर तू बी आणत जा, तेवढंच पैका मिळते. पर काय शेर घेतात व दूध? 4 आणे. अन वांगी 2 आणे. नाम्याची खीर टाकतो, चोखोबाची गुरे राखतो. नाम्याची खीर टाकतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. चहा मोठा. 2 हाफ गरम भजी सोडा भोजरा. हा आम्हाला बी भजी. फक्त लिहून ठेव. काय चालेल ना? न चालाय काय झालं, पळून जाणार का तू कुठं? रोज इथं चहा पिणार ना, मग भोजराव का नाही म्हणतील, नाही का?
10 किलो साखर, 15 पुढं बिस्कुट, समजा 3 रुपये खर्च आले. समजा झालं का खर्च? हा 4 आणि तुम्हीच द्यायचे मला. अरे दगड लावलाय का? कोण लावणार म्या? चल. अहो या ड्रायव्हर साहेब. अहो बसा की बसा बसा. सामान्य पण समजाल्या मोरे शेठ तुमचं. वय वय. हे घ्या थंड पाणी घ्या जरा. काय ड्रायव्हर साहेब मोटर आणली का बरोबर? वहिनी, अहो वहिनी चहा द्या ना, लई इच्छा झाली बघा. आवाज देते पर तयार नाही का? नाही, चहा तयार आहे. अहो माना की. बघा शिरपतराव, याला म्हणतात धंदा. गिरायकावर कसं प्युरेम असावं लागतंय, राजासारखं ठेवावं लागतंय त्याला, तवा कुठं बिझनेस सुरू होतो. आता आम्हाला विचारा की. हे खरं प्रेम तर लागतच गिरायकावर. पण आपल्यासारखं रोजचं गिराईक म्हणल्यावर या भोजा शेठ, अहो बसा जरा घटकाभर इथं. तुम्हाला तर आम्हाला भेटायला बी वेळ नाही राव. हो नाही 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 तसं काय बी नाही. बोला काय म्हणता? काय नाही, म्हणलं परवा सिनेमा येतोय तालुक्याला, येणार का? सिनेमाला गाडीतून? हा मग काय, अजून बी बैल झोपणार का काय तुम्ही माझं? भजी देताय ना? हा. अगं वहिनी, भजा झाल्यात का? असत्याल तर आणा इथं. मी भोजा शेठ, 12 गाव फिरणारा माणूस मी, पण मनापासून खावं तर इथंच, बाकी सगळी पोटं भरण्याची संग. ड्रायव्हर म्हणजे 2 प्लेट भजी आणि इकडे. वहिनी मला बी प्लेट भरवाडाच अजून. बरं मालक, तेवढा जरा रेडिओ लावता का? होय होय आत्ता लावतो. सांगाशी. साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला. म्हणजे चहा झालाय का? नाही, करतीय. अगं आवर लवकर, गिरायक आले ना. मग अहो पर आता काय? घरात चहापत्ती नाही. मग मी आणून देतो की, पैसे दे. अहो घरात ज्वारी बी नाही. आज परलाच्याला भाकरी नाही म्हणत. आणि आता गिरायक आलंय, त्याच्या समोर काय गरम पाणी टिकवणार आहे म्या? नाही, घरात थोडी चहापत्ती आहे. देऊ? नाही ना ग, मला पैकच होत. नाही, मी देणार नाही. मी नाही देणार. देणार नाही? नाही नाही, मी देणार नाही. मला खावाय. तुम्ही लाठी करता येता. अरे पण असं कसं बोलला तू एकदम? मग काय, माझ्या घरात मी असलं काय बी खपून घेणार नाही. अडीनडीला लोकांच्या उपयोगी पडायचं नाही तर कधी मग. आणि मला सांग, काय तुला परक्याकडे गेलो होतो? चुलताच आहे ना हो माझा. अरे मग मला का सांगितलं नाही तेव्हा? मी केली असती की मदत. तसं नाही र, समजा गावच बिघडला आहे बघ. परवासून मॅने त्या घरातलं समजा उदिकलं शहरात जाऊन. संपलं र सगळं संपलं. तात्या, आपण उगाच घसा फाडून काय उपयोग होणार आहे का? एक विचारू, रागवणार तर नाही ना? रागवतो होय मी तुझ्यावर? तसं नाही र, घरचा मामला आहे म्हणून विचारलं. विचार. तिच्या अरे अजून किती दिवस पोराशी बोला धरणार आहे? सोडून दे ना रे आता, त्याला लहान आहे म्हणून. अरे त्याला सांग की धंद्याची नाही पण निदान बायकोची तरी जबाबदारी हाय म्हणावं. पण गावातले लोक आता काय बी बोलायला लागले. तात्या, शेवटी ज्याची त्याची मर्जी असते. आणि बोजा काय लहान नाही आता, चांगला जाणता आहे, करता सवरता आहे. अरे असं परकेवानी काय बोलतोय? घराचा काय बाजार मांडून ठेवला पोरांना दिसत नाही तुला?
तात्या हे बघ, शब्दांना किंमत असेल तर बोलावं. बंद्या रुपयासारखे शब्द उगा का फुका झाला. अरे परस मुख घेऊन कसं चालतंय तवा? समजाव सुनेला. पोरशी बोल 4-2 शब्द. पर बोल तरी बाबा एकदा त्याच्याशी. फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार माती पाणी. एक फुलच्या नको ताई, हापच करा. वहिनी मला बी एक कप कराच. उगा वहिनी म्हणायचं काम नाही शिरपतराव. काय ते ऑर्डर सांगावं, मुकाट पैसे टेकावं आणि फुटावं. अहो पर अशानं कुठं भागतय का? पण मॅच का ते बी बोलतातच की. उगा जास्ती बडबडू नका. घ्या समजा मी 3 रुपये झाले. अव अजून समज कुठं मिळवलंय? तसं मिळत नसतं शिरपतराव. मग ताई काय करावं लागतं त्या पैकी? चला भाऊजी, तुम्ही ना अगदीच. आणि आम्ही नाही का अगदीच. ए हरामखोर, तुझ्या आईला बहिणीचा हात धरतोय रे. दादा मी आधी बघून घेईन. वहिनीचा हात धरल्यावर तुझं टाळकं का फिरतय? आजारे लई बघितले तुझ्यासारखे. कोण परत भेटत नसतो या. चल जातो गाणे ऐकत. बरं झालं भाऊजी, लई वंगाळ माणूस बघा ते. पर तुम्ही बसा बसा, गरम चहा आणते. हा आणा आणा. पर आज आम्ही बी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? अगं बया, काय ते? डिझाईनवाले आहे. बघल्या टायमाला नेसून दहा बरं. तर आता तुम्ही आणलं म्हणलं तर मग अहो काय आज त्याला द्या. हा? चला. बरं वहिनी, तेवढा जरा गाण्याचा आवाज वाढविते. जपून टाक पाऊल साजणी जपून टाक पाऊल साजणी. मंजू आहे? तू वय का ग? कुठून आली? देवळात ना. देवळात ना? मग झालं भजन? नाही ग, स्वयंपाक पडलाय. पुन्हा नव कवा घेतलं? मागे बाजारात. गावात? कितीला? नाही, तालुक्याला. कसं वाटलं ते सांगा राधा बाई. उगाच कितीला घेतलं, कुठून घेतलं? आता ग काहीतरी चौथा कांडोलत मिरवायचं आणि विचारलं तर मात्र राग. आणि तुम्ही नाही सांगितलं तरी मी काही कळणार नाही वाटलं. राधे, काय म्हणायचं का हाय? पाटलींकडे असलं फॅशनचं नाही. मग खूप काय वाटतं आता? आणि मला कमी खुपवं तुझं कानातलं. चहाची भांडी सोडून दागिने मिरवणं मला तर नाही जमणार. आणि माझा धनी असलं येड वंगाळ करू बी नाही देणार. कप्पा ऐश्वरी भांडी घासील. कष्ट करतोय आम्ही दोघं. गावाला ना चांगलं झालेलं बघवत नाही. आमचं बरं चाललंय. हॉटेल बी जोरात सुरू आहे. म्हणून जळता तुम्ही समजे. असलं बाई जोरात सुरू. आता काय मला गेलं पाय येते. स्वयंपाक पडलाय. आम्हाला कुठे निसती शेवभाजी करून चालतंय तेव्हा.
द्या राव लवकर. भोजराव आव ते बाहेर गेल्या ती कोण नाही आता. होय का? येऊ का? जरा कंदील लावता का? एवढा अंधार पडलाय बाहेर. मोटार. विद्यार्थी दिग्दर्शन समृद्ध केळकर. नाट्य रूपांतर समृद्ध केळकर, अपूर्वा भिंगारकर. निर्मिती विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय.